छोटे बापू तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कहो दिल से 2025 भावी नगर अध्यक्ष छोटे बापू फिर से। अरे कस बापू, छोटे बापू, अरे कस बापू, छोटे बापू, छोटे बापू तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। लिखते चले यार। हैप्पी बर्थडे, तू ही जीवन का सहारा। हैप्पी बर्थडे, हैप्पी बर्थडे बापू। Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you, बापू. भावी नगर अध्यक्ष Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. भावी नगर अध्यक्ष आमचे छोटे बापू. अध्यक्ष आम्ही घेतो. अण्णा घ्या, अण्णा या तुम्ही. Happy birthday भावी नगर Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday बापू. Happy birthday to you. शिर्डी शहरातील सामाजिक कार्यकर्ते छोटे बापू दत्ता कोते यांचा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय. सामाजिक कार्याची आवड असल्यानं गेल्या अनेक वर्षांपासून दत्ता कोते हे शिर्डी शहरातील सामाजिक आणि विधायक कार्यात सक्रिय सहभाग घेत असल्यानं ते सर्वसामान्य जनतेच्या मनातील भावी नगराध्यक्ष बनले असल्याचं चित्र त्यांच्या वाढदिवसानिमित्त पाहावयास मिळालंय. शहरात कधी नव्हे एवढे रेकॉर्ड ब्रेक फलक आणि ठिकठिकाणी युवक आणि ग्रामस्थांनी छोटे बापू दत्ता कोते यांना आमंत्रित करून त्यांचा केक कापून सत्कार सन्मान केलाय. यावेळी त्यांच्या सर्व चाहत्यांनी त्यांच्या बर्थडे केकवर भावी नगराध्यक्ष छोटे बापू असा उल्लेख केल्याचं दिसून आलंय. कडाक्याची थंडी, ठिकठिकाणी शेकोटी पेटलेले चित्र आणि अशा थंडगार वातावरण फटाक्यांची आतिषबाजी करत छोटे बापू तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं अशा घोषणा देत शिर्डीतील भावी राजकारणाचे वातावरण या निमित्तानं तापले असल्याचं दिसून आलंय. प्रामुख्याने या अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी अनेक मान्यवरांनी अगदी बिनधास्तपणे छोटे बापू दत्ता कोते हे भावी नगराध्यक्ष व्हावेत अशा शुभेच्छा दिल्यानं हा वाढदिवस चर्चेचा ठरलाय. आता जी निवडणूक झाली विधानसभेची त्यानंतर बापूंच्या संपर्कात जास्त आम्ही आलो. याच्या आधी बापूंचं काम पूर्ण 3-1 वर्षापासून चालू होतं. पहिली श्रीरामनगर मध्ये पानपोई त्यांनी टाकली, तिथून जी सुरुवात झाली त्यांच्या समाज कार्याला ते आतापर्यंत अधिक जोमाने चालू आहे. प्रत्येक लहान सहान प्रश्नाची जाण असलेले आमचे दत्ताभाऊ छोटे बापू यांनी प्रत्येक घरात आत्ता स्थान मिळवलेलं आहे. सामाजिक काम असो, कोणाचे वैयक्तिक प्रश्न असो, त्यांनी प्रत्येक घरात जाऊन सोडवलेलं आहे. आत्ता मागच्या उन्हाळ्यात पाण्याची इतकी कमतरता होती, त्यांनी टँकर लावून घरोघरी पाणी पोहोचवलेले. आणि कामाविषयी म्हटलं त्यांचं काम सांगण्यासारखं नाही, इतकं काम आहे त्यांचं की ते सांगून असं गणना करता येणार नाही. प्रत्येक वार्डात आहे, आमच्या वार्डात भरपूर काम आहे त्यांचं. 12 नंबरला यापूर्वी कधी वारस नव्हता. जवळजवळ कोरोना काळानंतर 12 नंबरला कोणताही वारस नव्हता. ते वारस होण्याचं काम दत्तभाऊंनी केलेलं आहे 12 नंबर मध्ये. आणि कोरोना नंतर त्यांनी पूर्ण पुढाकार घेऊन 12 नंबरचे ना नेतृत्व केलेले. आणि इथून पुढे 12 नंबर वार्ड त्यांच्या मागे पाठीशी भक्कम उभा आहे. आणि गावातलं जर कार्य म्हटलं तर त्याला प्रत्येक
लहान तरुण म्हातारा वयस्कर माणूस त्यांना ओळखतोय आणि प्रत्येकाच्या मनात त्यांनी घर केलेले आहे आणि प्रत्येकाची इच्छा आहे की त्यांनी नगराध्यक्ष व्हावं. आज गावात जर आपण म्हणलो तर प्रत्येक वार्डात प्रत्येक रस्त्यावर त्यांचं नाव आहे भावी नगराध्यक्ष म्हणून. इथल्या प्रत्येक तरुणाची इच्छा आहे, सर्व जनतेची इच्छा आहे, मनातला जो नगराध्यक्ष आहे ते दत्तूभाऊ कोतेची. मान्य श्री छोटे बापू कोते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही उम्मती फाउंडेशन शिर्डी शहर यांच्या वतीने केक कापून फटाक्याची आतिषबाजी करून साजरा केला. केकचा उद्देश असा होता भावी नगराध्यक्ष, कारण की आज बापू पहिले भावी नगरसेवक होते. आता पूर्ण गावामध्ये एकच चर्चा आहे, कहो दिल से छोटे बापू भावी नगराध्यक्ष फिरसे. कारण की छोट्या बापूने आमच्या मंडळासाठी खूप काही केलेलं आहे. गरिबांसाठी आम्ही समाजसेवा करतो. कमीत कमी आमचा ग्रुप 5 वर्षापासून संस्था चालू राहिलं. छोट्या बापूकडे कधी पण गेलो ना आम्ही तर आमच्या नाही का विठ्ठलनगर मधले प्रश्न आहे, काहीला गरीब घर आहे, लग्नाचा प्रश्न राहतो, बापूने कधी पण मदत आमच्यासाठी केली आहे. त्यानिमित्त आम्ही बर्थडे सेलिब्रेट केला. आश्रम मध्ये आम्ही सकाळी बिस्किट वाटप केले. या हिशोबाने आम्ही बर्थडे साजरा करून उम्मती फाउंडेशनच्या तर्फे बापूला परत एकदा वाढदिवस लाख लाख शुभेच्छा देतो. येणाऱ्या 2025 मध्ये बापू भावी नगर अध्यक्ष नाही फिक्स नगर अध्यक्ष असणार. हे आमच्या ग्रुपने बापूला आता शुभेच्छा आहे. आता डिसेंबर चालू आहे पण जानेवारी लागणार आहे. इलेक्शनच्या 3 महिन्या पहिल्यापासूनच भावी नगर सेवक नसून तर भावी नगर अध्यक्ष जनतेतून असावा हे साऱ्यांची इच्छा आहे आणि बापू होणार ही आमची प्रार्थना आहे. बापू हे सर्वसामान्य सारखे माणूस आहे. आज आमच्यासाठी माझ्या छोट्या दुकानावर येऊन बापूने त्यांचा वाढदिवस साजरा केला. आम्ही त्यांचा वाढदिवस अनाथ आश्रम मध्ये साजरा केला. बापूला आमच्या मंडळातर्फे मी शुभेच्छा देतो की तुम्ही नगरसेवक तर आमच्या मनात आहेस, पण शिर्डी शहरात आज तुम्ही भावी नगर अध्यक्ष आहे, होणार आणि राहणार. पुढच्या वर्षी आम्ही हेच वाढदिवस तुमचा भावी नगराध्यक्ष म्हणून करणार. आणि मी मंडळातर्फे त्यांना मी परत एकदा शुभेच्छा देतो तर त्यांच्याकडून असे समाजकार्य घडावे ही विनंती. युवकांचे प्रेरणास्थान आमचे छोटे बापू म्हणून आम्ही त्यांना नेते नाही म्हणणार. आमचे ते कॉमन मॅन आहे, कॉमन मॅन म्हणून त्यांची ओळख आहे. नेते म्हणले तर ते नगराध्यक्ष नाही होणार, पण कॉमन मॅन म्हणले आमचा युवक जिल्हा अध्यक्ष आमचे योगेश अण्णा गोंडकर साहेब गोंडकर हे कॉमन मॅन म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी सदैव उभे. मी प्रथमतः आमचे सोयरे बापू यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. या शुभेच्छा नसून बापूंना नगराध्यक्ष होण्यासाठी ही मिळालेली संधी आहे. आज आम्ही दिवसभरापासून सोशल मीडिया बघितला तर सोशल मीडियावर बापू आणि नगराध्यक्ष एवढंच कॅम्पेनिंग आज दिवसभर चालू होतं आणि बापू हे नगराध्यक्ष होणार यात कसल्याही प्रकारची शंका नाहीये. आणि बापूंचं काम हे सर्वसामान्य लोकांमध्ये जाऊन आहे, प्रत्येकाला भेटून असेल, त्यांच्या समस्या सोडवणं असेल, अतिशय सर्वसामान्य व्यक्तिमत्व म्हणून बापू उदयाला आले. आणि गेल्या 2-4 वर्षामध्ये बापूंनी जी प्रसिद्धी मिळवली तर आज आम्ही युवक तर म्हणतोच बापू नगर अध्यक्ष होणार आहे, पण शिर्डीकरांची इच्छा आहे बापू पुन्हा एकदा नगर अध्यक्ष होण्यात कसल्याही प्रकारची शंका नाही. बापूंना वाढदिवस हार्दिक शुभेच्छा. आपल्याला माहिती आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी खूप इच्छुक आहे, परंतु जनतेने आता ठरवून टाकलेलं आहे आपले नगराध्यक्ष बापू फिक्स आहे. त्याच्यामुळे कोणी चिंता करू नये, आमचे नगराध्यक्ष बापूच आहे. आज वाढदिवसाच्या दिवशी त्यांना शुभेच्छा पण देतो आणि पुढील कार्यासाठी पण शुभेच्छा देतो. बापू आमच्या मनातले नगराध्यक्ष फिक्स आहेत. शिर्डीचे कमी कार्यात किंवा कमी वेळात जास्त त्यांच्या कार्यातून ज्यांनी त्यांचं ख्याती तयार केलेली असे सर्वांना नामांकित असणारे छोटे बापू म्हणजेच दत्ताभाऊ गोविंदराव कोते पाटील हे आमचे चुलते. आज त्यांचा वाढदिवस. यांनी युवकांना प्रत्येक वेळेस नवीन काहीतरी प्रेरणा द्यायचं काम हे सतत ते त्यांच्या कार्यातून करत असतात. आज त्यांचा वाढदिवस. त्यांचा वाढदिवस म्हणजे एक प्रेरणादायी दिवस आहे आणि आज त्यांनी दिवसभरात इतक्या जणांना वेळ दिला आणि त्यांनी त्यातला मोलाचा वेळ हा आमच्या स्वराज्य सेनेसाठी दिलेला आहे. त्यासाठी मी प्रथमतः त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या आमच्या पूर्ण स्वराज्य सेनेतर्फे तसेच आमच्या पूर्ण कोते पाटील परिवारातर्फे त्यांना मी शुभेच्छा देतो. आणि त्यांच्या पूर्ण भवितव्यात किंवा ते नगराध्यक्ष होणार तर आहेच, पण ते आजच आमचे नगराध्यक्ष आहे. ते आजच आमचे नगराध्यक्ष आहे आणि त्यांच्या पूर्ण वाटचालीस शुभेच्छा देत स्वराज्य सेना हे कायम त्यांच्यासाठी त्यांच्या प्रत्येक आवाजावर कायम त्यांच्यासाठी आम्ही उभे राहू अशा शुभेच्छा आम्ही त्यांना त्यांच्या बर्थडेला देतो. आणि ते यंदाच नाही
तर जोपर्यंत राजकारणात असतील तोपर्यंत भावी नगराध्यक्ष राहतील, याच आम्ही त्यांना शुभेच्छा देतो. आमचे मार्गदर्शक दत्ताभाऊ कोते पाटील यांचा वाढदिवस होता, त्यानिमित्ताने आज सर्व तरुणांनी त्यांचा वाढदिवस साजरा केला. त्यांना लोकप्रतिनिधी म्हणून शिर्डीचा पाहू इच्छितो. सर्वांची चढाव लागलेली आहे नगराध्यक्ष पदासाठी. त्यात सर्वात अग्रेसर ठरलेले छोटे बापू हे सर्वात पुढे आहे आणि आम्ही त्यांच्या पाठीशी कायम उभे राहू. त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो. खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांचं परिचित असं व्यक्तिमत्व, शिर्डी नगरपंचायतचे भावी नगर अध्यक्ष, युवकांचं प्रेरणास्थान, साई मीटरचे मालक सन्माननीय पिंटू उर्फ दत्तात्रय कोते यांचा वाढदिवस शिर्डी शहरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये सकाळपासून चालू आहे. खऱ्या अर्थानं त्यांच्या वाढदिवसाची चर्चा ही वेगळीच असते. याचं कारण अनाथ आश्रमामध्ये जाऊन मिठाई वाटप करणं, त्या ठिकाणी अन्नदान करणं, त्यानंतर हा जो वाढदिवस आहे, अनाथ जे मुलं आहेत त्यांना वह्या वाटपापासून पिंटू भाऊंचा तो उपक्रम हा अतिशय प्रेरणादायी आहे आणि हेच लोकांना खऱ्या अर्थानं भावलेलं आहे. कमी कालावधीमध्ये पिंटू भाऊंनी जी क्रांती केली शिर्डीमध्ये ती अतिशय वेगळी आहे आणि म्हणून जनतेच्या गळ्यातील ते खऱ्या अर्थाने ताईत बनलेले आहे. म्हणून येणाऱ्या नगर पालिकेमध्ये त्यांची खऱ्या अर्थाने जनतेतून नगराध्यक्ष म्हणून निवड होणार हे तर नक्कीच आहे. आणि म्हणून पिंटू भाऊ, तुम्हाला आमच्या सर्व मित्र परिवाराच्या वतीने, राजवाडा प्रतिष्ठानच्या वतीने, संपूर्ण आंबेडकरी समुदायाच्या वतीने तुमचं आयुष्य असंच आनंदमय भरभराटीचं जावं. तुमच्या हातून देशाची नव्हे तर या शिर्डीकरांची नगरपालिकेच्या माध्यमातून चांगली विकास कामाच्या माध्यमातून सेवा घडो हीच या ठिकाणी भगवान बुद्ध चरणी मी प्रार्थना करेन. आणि माझ्या परिवाराच्या वतीने, आमच्या सर्व मित्र परिवाराच्या वतीने पिंटू भाऊ तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. त्याच पद्धतीने या ठिकाणी युवकांचं प्रेरणास्थान, ज्या ठिकाणी अन्याय अत्याचाराप्रसंगी धावून येणारे आमचे दुसरे मित्र बबलू भाऊ कांबळे यांचं देखील काम त्यांच्या गतीने चांगलं आहे. ते एक सामाजिक कार्यकर्ते आहे आणि म्हणून बबलू भाऊ तुम्हाला देखील या ठिकाणी राजवाडा प्रतिष्ठान आणि आंबेडकरी समुदायाच्या वतीने तुम्हाला देखील वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. नमो बुद्धाय, जय भीम. आमचे मोठे बंधू दत्ताभाऊ गोविंदराव कोते पाटील यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा व तसेच आमचे बबलू भाऊ कांबळे यांना पण वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. ही सर्वांची इच्छा, आमचा जो समाज आहे आंबेडकरी समाज, सर्वांची इच्छा आहे का भाऊ नगराध्यक्ष झाले पाहिजे. काय एका गल्लीचे नगरसेवकने पूर्ण शिर्डी शहराचे नगराध्यक्ष होऊ ही सर्वांची इच्छा आहे. सर्व लाडक्या बहिणीची पण इच्छा आहे. सर्वांसाठी वेळेवर हजर राहणाऱ्या सर्वांचं लाडकं नेतृत्व आमचे नेते पिंटू भाऊ कोते पाटील यांना वाढदिवसाच्या राजवाडा प्रतिष्ठानकडून लाख लाख शुभेच्छा. त्यांच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. त्यांनी असेच सर्व शिर्डीकरांचं प्रेम जिंकून शिर्डी नगरपालिकेत बहुमत नगराध्यक्षपदी विराजमान व्हावी. विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे. रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत. प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ बोलकर 97 67 06 66 85. खुशखबर विनायक डेव्हलपर्स यांचे मराठी पाऊल पडते पुढे. सबुरी पार्क मध्ये बुकिंग करा आपला प्लॉट. बस स्टॉप, शाळा, बँक अगदी 5 मिनिटांच्या अंतरावर. सबुरी पार्क साठी 20 फूट स्वतंत्र रोड. साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर. प्लॉट पर्यंत पोहोचण्यासाठी 22 मीटर बायपास रस्ता.
MSCB पोल कनेक्शन, 16 फूट अंतर्गत रस्ता व सर्व सोयी सुविधा, 2 मीटर अंतरावर वाचनालय, लहान मुलांसाठी भव्य गार्डन, रहिवाशांसाठी अनुकूल असा सुंदर परिसर, झोन येलो, ठिकाण कीज हॉटेलच्या बाजूला साई श्रद्धा हाऊसिंग सोसायटी समोर, सबुरी पार्क, शिर्डी. तेव्हा त्वरा करा आणि आजच आपला प्लॉट बुक करा. आमचा संपर्क क्रमांक श्रीयुत विरेश चौधरी पाटील, मोबाईल क्रमांक 9011112010, श्रीयुत विनोद गोंदकर पाटील, मोबाईल क्रमांक 9511114442, तसेच श्रीयुत चैतन्य साबळे, मोबाईल क्रमांक 9970 75 0005.